सकाळ सकाळ आता मी चालली आहे विरारला. कारण माझं जे एस टीचं 50% महिलांना आरक्षणाचं कार्ड आहे ना, ते मी आईकडे गेली होती तेव्हाच काढून आली होती. मग ते माझं ॲक्टिवेट झालेलं आहे. मग ते घेऊन यायचं आहे फक्त. मग तिकडून मला फोन आला होता त्यांचा की तुम्ही घेऊन या. मग ते कार्ड आणायलाच चालली. तिथे एवढी भयानक लाईन असते, काय बोलूच नका. त्याशी आई आणि नेहादी गेल्या होत्या काढायला, तर त्यांना अख्खा दिवस गेला त्या लाईनमध्ये. हो, मग त्यांच्यापुढे 50-60 नंबर होते. त्यामुळे मला फक्त घ्यायचं आहे, म्हणून म्हटलं सकाळी थोडं लवकर जावं तर नंबर कमी असतील, म्हणून मग आता तिकडेच जाते. घरून निघताना मी एकटीच गेली होती, कारण दुर्वाची स्कूल होती आणि राधा तर काही ट्रेनमध्ये म्हटलं गर्दी असेल, परत तिथे लाईन आहे की नाही काही माहीत नाही, आयडिया नाही. मग तिथे राधा एवढा वेळ थांबेल का, म्हणून मग राधाला पण घरीच ठेवलं होतं आणि मी एकटीच सकाळी थोडं लवकरच 8:30-8:45 दरम्यान निघाली होती. मग जाताना कसं उलटा प्रवास होता, त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी नव्हती, त्यामुळे मस्त बसली होती निवांत. असा वेळ खूप कमी मिळतो लग्न झाल्यानंतर, संसारामध्ये अडकल्यानंतर, मुलं झाल्यानंतर. स्पेशली असं एकटीला कुठे जाणं छान वाटलं. स्वतःचा स्पेस मिळाला, थोडी स्वतःची असं वेळ मिळाला. मग त्यानंतर मग तिथे गेली, पोहोचली विरारला. साधारण वसईवरून विरारला जायला साधारण 12 ते 13 मिनटं लागतात. जास्तचा डिस्टन्स नाही. मग त्यानंतर आम्ही विरारला पोहोचलो. त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर एस टी डेपो जे आहे विरार स्टेशनला वेस्टलाच आहे आणि ते स्टेशनच्या बाजूलाच आहे. मग तिथून मी गेली आणि काही जास्त नंबर नव्हते, त्यामुळे माझा लगेच नंबर आला. 2 ते 3 नंबरच होते. मग हे असं कार्ड मला भेटलं आणि मग त्यानंतर ते कार्ड घेतलं आणि त्यानंतर मग मी आली. मग घरी येताना म्हटलं आहे थोडासा वेळ, तर म्हटलं चला थोडीशी, खूप दिवस झाली शॉपिंगला नव्हती गेली होती, म्हटलं आहे वेळ तर थोडीशी शॉपिंग करूया. म्हणून मग विरार वेस्टलाच तिकडे रेल्वे स्टेशनच्या बाजूला शॉप्स आहेत. मग तिकडे गेली आणि थोडीशी मी राधासाठी घेतलं थोडंसं. मी माझ्यासाठी पण बरेच बघितलं, पण मी पहिलं म्हटलं राधाला काहीतरी घेऊया, कारण राधाला कसं असं आता सणवार वगैरे येणार आहेत, तर तिला नवीन नवीन ड्रेस घ्यायचे होते. आणि खणाचा फ्रॉक तिला मी लहानपणी घेतला होता कोल्हापूरवरून, पण तो आता तिला शॉर्ट येतो, म्हणून मी खणाचा फ्रॉक वगैरे खरंच छानसं तिला बघू केलं. असं आता कधी वेळ भेटत नाही यायला, म्हटलं आलो आहे तर म्हटलं थोडंफार काहीतरी शॉपिंग करावं, म्हणून मी इथे शॉपिंग केलं आहे. आता झाले. ये क्लिप का पैकेट कैसा है? ये भी एक लेती हुआ. त्यानंतर थोड्याशा मला क्लिपा तिथे आवडल्या, मग मी थोड्याशा मला 1-2 क्लिपा घेतल्या. आणि दुर्वाला कसं स्कूलमध्ये ते आता 2 शेंड्या बांधते, कधी 1 शेंडी बांधते, तर तिला अशा छोट्या क्लिपा लागतात, म्हणून म्हटलं. आणि त्या सारख्या हरवत राहते, म्हणून त्या आपण पाहिल्या. त्यानंतर दुसरीकडे मी गेली आणि माझ्यासाठी ड्रेस म्हटलं बघावं, पण मला काय एवढे आवडले नाही ड्रेस. असे खूप सिम्पल होते आणि एवढे खास नाही वाटले. पण मग मी बघितले, पण मग मी नाही घेतले ते ड्रेस, ते का मला एवढे पटले नाही म्हणून. त्यानंतर मग मी राधासाठीच शॉपिंग केली आणि मग नंतर मग घरी येण्यासाठी मी तिकडून निघाले. हेच पॅकेट. त्यानंतर घरी येताना मला राखीवाली दिसली. म्हटलं आता रक्षाबंधन पण आलेली आहे, म्हणून मग मी तिथे मला छान वाटल्या राख्या. मग त्यातल्या मी त्या 6 राख्यासुद्धा घेतल्या आणि मग त्यातल्या एकदम सिम्पल सोबर होत्या आणि हाताला खूप छान दिसतील अशा मला आवडल्या. MC कार्ड होतं ते, मी सगळ्यांना माहिती आहे महिलांना जर आपल्याला जे 50% सवलत होती तिकिटामध्ये, त्यासाठी मग ते कार्ड काढणं गरजेचं होतं. मग ते कार्ड मी आता मेमध्ये गेली होती ना आईकडे, तेव्हाच मग मी फॉर्म भरला होता आणि ते तिथे जाऊन ते करून आली होती. आणि माझं ते कार्ड आलं पण होतं, पण मला तिकडे जायला जमलं नाही, पॉसिबल नाही झालं ते आल्यानंतर, म्हणून मग माझं ते विरारला सबमिट केलं होतं. मग मी आज जाऊन आली आणि तिथून घेऊन आली. तेव्हा काही असं कार्ड आहे, त्याला खोलून बघते कसं आहे. असं आहे ते कार्ड. इथं त्याच्यावर रिचार्ज त्यात मारावे लागतात. आता जसं एक छोटीशी अशी चीट आहे, तिथे लिहिलेलं आहे ते कार्ड. NCMC कार्ड म्हणजे काय ते दिलेलं आहे. त्यानंतर ते कार्ड कुठे कुठे उपयोगी येऊ शकतं ते वगैरे, ह्या छोट्याशा असं हे अशी चीट दिलेली, त्याच्यामध्ये असं मराठीत लिहिलेलं आहे. त्यानंतर मेट्रो, बस, टोल, पार्किंग सर्वांसाठी ते एकच कार्ड आपल्याला वापरता येतं. त्यानंतर असं बरेच आहे. ते काय जलद सोपा व्यवहार, त्यानंतर सुरक्षित पेमेंट सर्व स्वीकारले जातील, सर्व MC
NC/MC कार्ड सक्षम वाहतूक केंद्र आणि व्यापारी ठिकाणी वापरता येईल. नंतर रिचार्ज कसं करायचं, कुठे करायचं, प्रवास आणि शिल्लक तपासा, म्हणजे काय आहे अमाऊंट ते सगळं ह्याच्यात दिलेलं आहे. असं आहे ते त्यात दिलेलं आहे आणि असं कार्ड आहे. मग ते आता आलेलं आहे माझं. मग ते मी आजच घेऊन आली. गर्दी तर होती भरपूर, पण सकाळी थोडंसं लवकर गेली होती, त्यामुळे मग माझं अर्ध्या तासामध्ये काम झालं. ते मग ते कार्ड आणलं आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग गेली होती विरारला. तर म्हटलं थोडासा होता वेळ, म्हणून म्हटलं चला मला आणि राधासाठीच घेतलं. तर मला जे ड्रेसवर घ्यायला अशी आपली गोल्डनची ओढणी लागते, थोडेसे असे हेवी आपण कुर्ते वगैरे शिवतो किंवा घेतो थोडी हेवी, त्याच्यावर अशी नेटवाली म्हटलं अशी ओढणी कॉमनली सगळ्यावर जाईल अशी तिला अशी लेस आहे अशी, आणि त्याला अशी डिझाईन आहे, नेट आहे आणि त्याला अशी फुलं आहेत छोटी छोटी अशी फुलं आणि अशी वेल आहे आणि छोटी छोटी पानं आहेत. असं छान आहे, दिसेल अशी. थोडा हेवी लुक येईल, थोडं पार्टीवेअर टाईप, असं काय बर्थडे वगैरे किंवा काय असेल फंक्शनला असं हेवी कुर्ता असेल त्याच्यावरती ओढणी छान दिसेल. मग अशी ही ओढणी एक ती घेतली आणि दुसरी अशी एक व्हाईट कलरची घेतली ओढणी. दुसरी जी व्हाईट कलरची ओढणी घेतली ती अशी आहे. अशी आपले साधे सिंपल कुर्ते आणि खालती लेगीज घातल्या त्याच्यावर घेण्यासाठी अशी छान आहे. अशी तिच्यावर अशी डिझाईन आहे, अशी सरळ कोणती उलटी ती उलटी, हां अशी तिच्यावर अशी अशी छोटे छोटे अशी डिझाईन आहे आणि अशी बॉर्डर आहे तिला अशी, ती दिसते ना अशी संपूर्ण ओढणीला बॉर्डर आणि अशी बाजूने असे छोटे छोटे असे गोंडे दिलेले तसे, आणि अशी ओढणीला पूर्ण अशी पानांची अशी आहेत. अशी सिंपल आहे आणि कपडा एकदम छान आहे असा सॉफ्ट. अशी ओढणी, ही एक ओढणी आणि ह्या 2 ओढण्या अशा घेतल्या. आणि राधासाठी आता 15 ऑगस्ट आले म्हणून म्हटलं तिच्यासाठी एक व्हाईट फ्रॉक घ्यावा, म्हणून मग राधासाठी असा व्हाईट फ्रॉक घेतलाय. पण आता सणवार आलेले आहेत, गणपती आले आहेत, नवरात्र आले, आता बऱ्याच वेळ मग तिला असा नव्हता, मग तिला हा एक फ्रॉक, मला कलर जास्त आवडला, काहीतरी वेगळा आणि युनिक आहे. सिंपल फ्रॉक आहे पण छान वाटेल तिला घातल्यावर, असा कलर थोडा वेगळा आहे असं, आणि म्हणून हा असा फ्रॉक. मग तिला हा फ्रॉक घेतला आणि छोटे मोठे मग असं आपलं काय क्लिपा वगैरे किंवा असं काय लागणाऱ्या गोष्टी अशी क्लिपा या घेतल्या मला 2 डेली वेअरला असं वापरायला बस. मग आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि आजचा व्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.